पाहण्यासाठी जवळपास 20 किलोमीटरपर्यंत भाविकांची रांग जी आहे ती लागलेली आहे। काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय महापूजा जी आहे संपन्न झाल्याने आपण पाहतोय की मुखदर्शन असेल, त्याचबरोबर गाभाऱ्यामधलं दर्शन घेण्यासाठी ही वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक समाधान आहे। पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी हे सगळे वारकरी आळंदी देहूपासून जवळपास 20 दिवसांचा प्रवास करत असतात आणि पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्यासाठी हे सगळे वारकरी आसुसलेले असतात। आपण पाहतोय की पंढरीचा हा सगळा गाभारा फुलांनी सजलेला पाहायला मिळतोय। चैतन्यमय आनंदमय असं वातावरण जे आहे ते आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि विठुरायाचं सावळं रूप जे आहे ते डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आणि पुढच्या वर्षभराची प्रेरणा विठुरायाच्या दर्शनाने मिळते। ही सगळी भाविकांची आपण पाहतोय की भावना झालेली असते आणि याच भावनेनं रंगीरंगाला श्रीरंग ही भावना खरं तर वारकऱ्यांची होत असते। आणि आज पंढरीमध्ये आपण पाहतोय की लाखो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्यासाठी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या गाभाऱ्यामध्ये आपण पाहतोय की फुलांनी सजवलेला गाभारा आपल्याला पाहायला मिळतो आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही भाविकांची गर्दी आणि वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। वारकऱ्यांची ही मांदियाळी, भक्तांची मांदियाळी आज पंढरपुरात, कारण